वेलकम फ्रेंड वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। अजून या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल बोलणार आहोत। ॲक्च्युअली तुम्ही बघितलं असेल की आता सद्यस्थितीमध्ये जे आहे मुलाखत यादी प्रसिद्ध झालेली आहे। 2-3 दिवस मुलाखत यादी प्रसिद्ध होऊन झालेली आहे। आता मुलाखत यादी प्रसिद्ध झाल्यानंतर म्हणजे शिक्षक भरती 2022 जी आहे तिची अंतिम जी यादी आहे ती लागलेली आहे। मुलाखती यादी लागल्यानंतर जे आहे विद्यार्थी मुलाखतीसाठी जातील आणि त्यांची निवड सुद्धा केली जाईल। ठीक आहे, आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला काय मिळणार आहे तर बघा, शिक्षक टेट एक्झाम 2022 ची जी शेवटची जी स्टेप आहे म्हणजे त्याच्यामध्ये सेकंड फेज असेल तर सेकंड फेजची मुलाखत यादी जी आहे त्या संदर्भात थोडी महत्त्वाची माहिती आहे ती। नंतर टेट एक्झाम जी आहे 2025 जी नुकतीच पार पडलेली आहे त्या संदर्भात काय महत्त्वाची अपडेट आहे ती, आणि नंतर बाकीचे काही इतर अपडेट आहे। उदाहरणार्थ समजा टीईटी परीक्षा असेल किंवा बाकीचे जे अपडेट्स आहेत त्या संदर्भात सुद्धा जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पवित्र पोर्टल नेमकं कधी सुरू होणार आहे त्या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं नोटिफिकेशन बेल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। आणि हे आपलं नवीन चॅनल आहे, नवीन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवर सेट करा। ठीक आहे, तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। तर सगळ्यात अगोदर बघा, पहिली गोष्ट म्हणजे मुलाखत यादी जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची जी आहे शिफारस करण्यात आलेली आहे मुलाखतीसाठी। तर जर तुम्ही चेक केलं नसेल तर तुमचं नाव जे आहे मुलाखत यादीमध्ये आहे किंवा नाही तर तुम्ही पवित्र पोर्टल साईटच्या ऑफिशियल संकेतस्थळावर जायचं आहे। तिथे गेल्यानंतर स्वतःच्या प्रोफाईलमध्ये पासवर्ड आणि आयडी टाकून लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुमची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात आली आहे किंवा नाही ते बघायचं आहे। आणि जर मुलाखतीसाठी शिफारस करण्यात आलेली असेल तर कोणत्या आस्थापनामध्ये तुमचा नंबर लागलेला आहे त्या आस्थापनासोबत तुमचा तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे। त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन किंवा मग प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि त्यांना मुलाखत कधी होणार आहे नेमकं ते विचारायचं आहे, जेणेकरून तुम्हाला असं नको व्हायला की त्यांची मुलाखत पार पडायची आणि तुम्ही मुलाखतीला गैरहजर राहायचे। त्याच्यामुळं मुलाखत कधी होणार आहे हे नेमकं जाणून घेणं तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे। आता पुढची महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे मुलाखतीनंतर एक गोष्ट तुम्हाला सांगून देतो। मुलाखतीनंतर जे आहे बाकीची पुढची प्रक्रिया जी आहे ती केल्या जाणार आहे की तुमच्या नावाचं शॉर्टलिस्ट, तुमचं जे नाव आहे मुलाखतीमध्ये कोणाकोणाची निवड झाली त्यांचं नाव शॉर्टलिस्ट करणे, नंतर कार्यवाही करणे आणि नंतर ती यादी जी आहे अंतिम निवड यादी ती पवित्र पोर्टल साईटवर प्रसिद्ध करणे किंवा ती यादी जी आहे सुपूर्द करून देणे। अशा प्रकारची जी महत्त्वाची प्रक्रिया आहे पुढच्या प्रक्रिया त्या सुद्धा राबवल्या जाणार आहे लवकर। आता सगळ्यात महत्त्वाची पुढची जी गोष्ट आहे ती आहे टेट एक्झाम संदर्भात। टेट एक्झाम जी आहे पार पडलेली आहे। टेट एक्झामचं आयोजन जे आहे ते केलं होतं 27 मे ते 5 जूनच्या दरम्यान, म्हणजे जवळपास 8 दिवस ही परीक्षा चालली होती। वेगवेगळ्या दिवसामध्ये ही परीक्षा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेतल्या गेली। त्याच्यामुळे या परीक्षेचं नॉर्मलायझेशनची प्रक्रिया जी आहे सद्यस्थितीमध्ये सुरू आहे। नॉर्मलायझेशन ॲक्च्युअलमध्ये झालेलं आहे, काही ज्या गोष्टी आहेत त्या बाकी आहेत रिझल्टच्या संदर्भात। त्याच्यामुळं रिझल्ट जो आहे किंवा त्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी म्हणजे बघणं सुरू आहे। आणि त्यातल्या सोबत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये काही त्रुटी नसू दे किंवा कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चुकी नसून जी यादी तयार होणार आहे किंवा जो रिझल्ट पब्लिश केला जाणार आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा कोणत्याही प्रकारची चुकी होणार नाही याची काळजी घेण्यासाठी खबरदारी बाळगण्याचं काम सुरू आहे। म्हणजे त्याच्या संदर्भातच कामकाज सुरू आहे। आता जोपर्यंत किंवा जेव्हा हे कामकाज पूर्ण होईल यादी बनवण्याचं किंवा रिझल्टचं जी यादी आहे ती यादी बनवण्याचं ज्यावेळेस कामकाज पूर्ण होईल तर त्यावेळेस रिझल्ट जो आहे आपल्याला लवकरात लवकर पाहायला मिळणार आहे याच्यावर कशावर, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जी आहे ती आमच्या ऑफिशियल साईटवर। म्हणजे सद्यस्थितीमध्ये टेट एक्झाम 2025च्या रिझल्टचं कामकाज सुरू आहे। ते कामकाज त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी कोणत्याही प्रकारची चुकी होणार नाही याच्या संदर्भात परत एकदा जो आहे रिझल्ट संदर्भातचं जे कामकाज आहे ते सुरू आहे। त्यात मी तुम्हाला एवढंही सांगितलं की नॉर्मलायझेशनची प्रक्रिया जी आहे ती सुद्धा केल्या जाणार आहे। त्याच्यामुळे निश्चिंत राहा, कोणत्याही विद्यार्थ्यावर जो अन्याय होणार नाही। आणि येणाऱ्या मोजक्या काही दिवसामध्ये म्हणजे तुम्हाला बघितलं असेल की काही मोजक्या दिवसामध्ये 4-5 दिवसामध्ये जी आहे या परीक्षेचा निकाल घोषित करण्यात जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजून एक सांगून देतो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यातर्फे जे आहे सांगण्यात आलेलं आहे की जूनच्या शेवटी म्हणजे या येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात हा निकाल घोषित केला जाणार आहे। त्याच्यामुळे ही आनंदाची बातमी आहे की लवकरच या परीक्षेचा निकाल लागणार आहे। आता गोष्ट करूया महत्त्वाची ती आहे टीईटी एक्झाम संदर्भात। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे महाटीईटी 2025 तिचं आयोजन केलं जाणार आहे। तिचं आयोजन ऑक्टोबरमध्ये होणार आहे, ऑक्टोबर 2025 मध्ये। त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी टीईटी पास केली नसेल तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे की तुम्ही टीईटी पास करू शकता। टीईटी परीक्षेचा आतापासून अभ्यास जर सुरू केला तर तुम्ही आरामशीर सहजरित्या टीईटी परीक्षा पास करू शकता। त्याच्यामुळे टीईटी परीक्षेची जी आहे तयारी सुरू असेल
तर तयारी चांगली करा, जेणेकरून तुमची जी आहे निवड शिक्षक भरतीमध्ये होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्हालाही माहिती आहे की टी टी परीक्षा किती महत्त्वाची आहे. टी टी परीक्षा असली तर आपला वर्ग 1 ते 5 साठी किंवा वर्ग 6 ते 8 साठी सुद्धा आपला विचार होतो. ठीक आहे. त्याच्यामुळे टी टी परीक्षा पास करणं खूप आवश्यक आहे. टी टी परीक्षेची तयारी करा. येणाऱ्या काही दिवसामध्ये टी टी परीक्षा होणार आहे ऑक्टोबर 2025 मध्ये, आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची सीटेट सुद्धा जी आहे ती नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास होणार आहे. तर या सर्व महत्त्वाच्या अपडेट्स होत्या आणि या सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक होत्या. आय होप हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. हे जे नवीन चॅनल आहे आपलं त्याला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता. वन सेकंड व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. तुमची काही डाऊट डिफिकल्टीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता. थँक्यू सो मच.